नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज 23 ऑगस्ट, परत आज एक महाआगमन. सगळ्यात प्रथम काल जो दुःखद घटना घडली भुलेश्वरच्या राजाच्या इथे, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. आणि अशी घटना घडू नये याच्यात चुकी कोणाचीच नव्हती. जे घडायचं होतं ते घडलं. आता कोणाला दोष देऊन काही उपयोग नाही. सो बट द शो मस्ट गो ऑन. आणि त्यासाठी आम्ही आलोय आज. एक दोन मंडळांनी आपले काय बोलतात ते आगमन कॅन्सल केलेत. गोड गणपतीचं आगमन कॅन्सल झालंय आणि अजून एक कोणता तरी गणपती त्यांचं पण आगमन कॅन्सल झालंय. सो बघूया आज कोणतं कोणतं बघायला भेटतंय. आत्ताच आम्ही पोहोचलो इथे आणि जस्ट आमच्या मागून आता खेतवाडीचा लंबोदर निघालाय. त्याच्या मंडपाकडे जायला मार्गस्थ होतोय. तो आम्ही कव्हर करतो आणि तुम्हाला दाखवतो, बघत राहा. मित्रांनो, मराठा मित्रमंडळ भांडूप आणि ग्रँड रोडचा राजा ची ग्रेड भेट बघायला भेटते आपल्याला. तर मित्रांनो, आता खेतवाडीचा मोर्या येतोय समोरून. तुम्हाला दाखवतो. मस्त मूर्ती आहे गरुडावरती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता वरळीचा गणराज आणि मंडळाचे 50वं वर्ष आहे. मस्त अशी हरणावरती बसलेली मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आहे पंचशीलचा विघ्नहर्ता. माश्यावरती उभा गणपती एका पायावर. सुंदर अशी मस्त मूर्ती.
गाईज आम्हाला वाटलं आता गणपती झाले संपले, पण आमच्यावरती गणपती बाप्पा खूप प्रसन्न आहे. समोरून एक मूर्ती येते, दाखव. कोणती मूर्ती आहे माहिती नाही, आता जवळ आल्यावर कळेल कोणती मूर्ती आहे. आपण बघूया. मित्रांनो आम्ही ना हे बघा इथे माझघरच्या इथे बसलोय. मस्त गावरान. मस्त गावरान माझघर हा स्पॉट आहे आमचा, इथे बसलोय आम्ही. आणि इकडे गणेश गल्लीचा वडापाव आलाय, इथेच असतो आम्ही. हा स्पॉट चांगला आहे. फक्त परेल वर्कशॉप वरून त्या साईडला जाणारे गणपती नाही बघायला भेटत आम्हाला, पण इकडून येणारे सगळे गणपती भेटत असतात आम्हाला. आणि मेन म्हणजे आता परेल वर्कशॉपच्या इकडे खूप पोलीस प्रोटेक्शन आहे, सगळा पोलीस बंदोबस्त आहे. आणि काय तिकडे व्हिडिओ वगैरे शूट करायला चांगले भेटत नाही, त्यामुळे आम्ही इथे जाऊन बसलोय. आणि आज जेवढे गणपती बघितले सगळे तुम्हाला दाखवले. आता हा कदाचित शेवटचा गणपती असेल, तो दाखवतो आता जवळ येऊन तुम्हाला. गणपतीची मूर्ती एकदम क्यूट आहे, चेहरा बघ. गाईज बघा, तुम्हाला जास्त डिस्टर्ब नाही करत आता आम्ही.